जय भीम, जय महाराष्ट्र. आज अत्यंत आनंदाचा असा दिवस आहे. मी निवडणूक निर्णय अधिकारी धाराशिव उस्मानाबाद यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी कायद्याने काम केला. कुठल्याही कशाला निवडणूक अधिकाऱ्यावर प्रेशर येऊ शकत नसतंय, पण कायद्याने काम करत असताना या ठिकाणी आमच्या पूर्वाश्रमीचे काही सहकारी डायरेक्ट नाव घेतो ओमराजे निंबाळकर, त्यांचे भाऊ ठाण मांडून वकील घेऊन बसले. दुसऱ्या उमेदवाराकडून आमच्यावर ऑब्जेक्शन घ्यायचा प्रयत्न केला. वकील उभा केले, लेखी ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन काय घेतले तर गुन्ह्याचे 8 काय असतील ते काय म्हणतात त्याला 11 गुन्हे आहेत तर 8 दाखवले. अरे 3 फायनल झाले ना, ते गुन्हे आता दाखवत असतील, परंतु प्रॉपर्टी बद्दल साहेबांनी सांगितलं हे व्यासपीठ नाही, अथॉरिटी नाही की त्यांनी माझ्या जमिनीच्या आणि मालमत्तेच्या किमती कराव्या. हे निग्लिजेबल आहे. आणि असं असताना सुद्धा त्यांना माहिती आहे बार्शीमध्ये, माझ्या लिंगायत समाजामध्ये, माझ्या सगळ्या शिवसैनिकांमध्ये आजही उद्धव सेनेचे शिंदे साहेबांचे शिवसैनिकांना माहिती आहे रात्रीचा दिवस करून भाऊसाहेब आंदळकरांनी सर्व पणाला लावलेला आहे. आणि अन्नछत्रावर काय असेल ते. आणि आता कुठे 13 वर्षांनंतर मला माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी न्याय दिला. 13 दिवसात न्याय दिला. आमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी आहेत, आमचे अण्णा जाधव साहेब आहेत, आमचे प्रवीणजी आहेत आणि इतर आमचे कोले साहेब आहेत या आणि महासाहेब आहेत आणि सुजात आंबेडकर साहेब यांनी विश्वास ठेवला. अनेक फोन गेले. त्यांना माहिती आहे पैलवान या ठिकाणी जर उतरला तर या ठिकाणी आंधळकरांचं रक्त आहे. गणपतराव आंधळकर हिंद केसरी अण्णा बिराजदार अप्पा अण्णा माझे साडू होते. आणि हे पैलवानी रक्त तुला सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही. आणि तू ओमराजे साहेब अरे तुला नाही बोलत मी तुम्हाला, तुम्ही आजच 3ऱ्या नंबरला गेला. आज विषय तुमचा संपला. आता खरी लढाई आमच्या काय म्हणतात या ठिकाणी आहे. यामध्ये तिळमात्र शंका बाळगायचं कारण नाही. आता खरी लढाई ज्या वेळेला होईल, आम्ही आता मैदानात आलेलो आहे. अहो हे शक्य आहे काय? सीबीआयचं काय, अमक्याचं काय, तमक्याचं काय, काय करू शकलं नाही कोण. गवत या ठिकाणी उपटता आलं नाही. सच्चाईची लढाई मी लढतोय. धर्मानं चालतोय, अधर्मानं तुमच्यासारखं नाही. आमचा पक्ष खरा फोडला, शिवसेनेतनं बाहेर पडलो, त्याला कारणीभूत ओमराजे निंबाळकर आहे. मला त्या ठिकाणी जगू दिलं नाही, जातीवाद केला. तू जाऊन कुठं बसत होता आम्हाला माहिती आहे. आणि आज बार्शीतली जनता 80% मतदान भाऊसाहेब आंदळकरला करणार. माझा हा दलित बांधव किंवा सगळे वंचित आघाडीतले सगळा घटक MIM या ठिकाणी आहे. या ठिकाणी मला काय हे मतदान देणार. त्याचप्रमाणे माझा लिंगायत बांधव 48 मतदारसंघामध्ये या महायुतीच्या या सरकारला एक जागा वाण्याला सोडती आली नाही. का जातीवाद करत नाही मी. लिंगायत वाणी दिसला नाही का? लिंगायत वाण्याचा वापर केला जातो का? लिंगायत वाणी या ठिकाणी 5.5 लाख मतदार आहे. तुम्ही का उघडला? आजच्या इथल्या नेत्याला सुद्धा जे विविध पक्षात लिंगायताचे नेते असतील त्यांना माझा प्रश्न आहे. समाज तुम्हाला विचारतोय की तुम्ही आपल्या लिंगायताकरता काय केलं? ज्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी 3 उमेदवार लिंगायताचे दिले, सरकारनं दिले नाही. हाच या बहुजन आघाडीचा आता लिंगायत समाज, मला मराठा बांधव असतील, ओबीसी आमचं 57% आहे. ओबीसी मी ओबीसीत नाही, ओबीसी बांधव असतील, हे सगळे माझा दलित बांधव, मुस्लिम बांधव, हे सगळे आम्ही एक आहे. आता हे प्रस्थापिताचे धाबेदार आणलेले आहेत. प्रस्थापिताला आता सळो की पळो करून सोडणार आहे. माझा प्रतिस्पर्धी ओमराजे राहिलाच नाही. लोकांना वाटतंय गोगल गाय आणि पोटात पाय अशी अवस्था आहे त्या माणसाची. आम्ही आयुष्य घातलं ना तुझ्यासाठी. गेल्या वेळेला कुणाकरता भांडलो, कुणाकरता आम्ही मतदान मागितलं? ओमराजे तुमच्याकरता मतदान मागत होतो आम्ही. आणि तुम्ही आता गरिबी दाखवताय, कुठं आहे काहीतरी दाखवताय, ह्याला टीव्हीला ठेवीला काहीतरी उगा. हे समाजाला, माझ्या युवा वर्गाला, माझ्या इथल्या विद्यार्थीनीला या ठिकाणी मेडिकल हब पाहिजे, शैक्षणिक हब पाहिजे. कारण ह्या ठिकाणी उद्योगधंदे इथं आले पाहिजे. उद्योगधंदे आल्यानंतर नोकरीला माझा माणूस धाराशिववरून पुण्याला किंवा मुंबईला गेला नाही पाहिजे. माझ्या आई वडिलांपाशी इथं काम केलं पाहिजे. या ठिकाणचं पाणी 19 TMC आणायचं आहे. तुळजापूरमध्ये साखर कारखाना आपला आहे.
होऊ घातलेला, अडचणी भरपूर आणल्या, कायद्यानं मला कुठेही ठेवायचा प्रयत्न केला, परंतु बजरंग बलीचा हा भक्त आहे, रामाचा हा भक्त आहे.